आहोत. अगं तुझ्या हातूनच आपल्या गावचे ज्येष्ठ आणि चांगले कार्यकर्ते आहेत. चला घाई करायची जास्त वेळ दडवायचं नाही विनंती असेल. भीमनगर सी बस ना बस ना येणारे आपण पाहू शकाल. तुम्ही काय तर जाऊ नका त्यांना नगरसेवक आहे. बोलल्या तुम्ही मॅडम तुमच्या सोबत घेऊन हातूनच या. तुमच्या ये ना तुला दिसेल घरी जा ठेवू नको लगेच गेले ना बरं थांबलेले एक एक इनिंग बघितली ना. चला मॅच चालू करायची आहे प्लीज. एवढी थोडं हलक्या शताने खेळून करण्याचा प्रयत्न जरूर. तिसऱ्या धावेला हाक मात्र असेल का? तिसऱ्या धावेला हाकेला हाक मात्र दिली गेली आपण पाहू शकाल. आणि चौथ्या धावेला सुद्धा हाक पाहायला मिळते आणि 4 धावा. अगदी 4 धावा संपन्न मात्र केल्या गेल्यात. काय नक्की चांगली चालाकी मात्र दाखवली गेली. विशाल दोन्ही मात्र फलंदाज विशाल आणि विशाल. एवढी पंचाकडे अपील मात्र जरूर मात्र केली गेली पण पंच नक्की दात स्वीकारून लावत नाहीये. हिट करेपर्यंत येस इट इज अ गॉन. तंबूच्या आसाला परतावं लागेल. ज्याप्रमाणे विकेटचं पतन झालं गेलं त्याप्रमाणे टाळ्यांचा शिट्यांचा आवाज पाहायला मिळतोय. सुपर पॅडिंग. धन्यवाद डीजे. अगदी विकेटचं पतन केलं गेलं. महिला वर्गामध्ये आक्रोश पाहायला मिळतोय. भीमनगर ए आणि भीमनगर बी संघ पराभूत झाला गेला कालच्या दिवसामध्ये परंतु अजूनही मात्र आशा अपेक्षा आहेत त्यांच्याकडे. तो भीमनगर सी संघापुढे. भीमनगर सी संघ आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये सी फॉर चॅम्पियन आणि सगळे चॅम्पियन मात्र पाहायला मिळत आहेत या अगदी या मैदानाच्या आतमध्ये. वैसे तो हमें भी खुशी महसूस हो रही है मगर यहाँ पे भीमनगर से जो परफॉर्मेंस देगी हम देखना पसंद करेंगे. आए नवली संघाचा प्रवेश शुल्क आपण जमा करायचा आहे. स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे भीमनगर सी वर्सेस सुसरनी के दरमियान ये जो मैच यहाँ पे हम देख रहे हैं. टॉस जीतकर फर्स्ट फील्डिंग करने का जरूर इन्होंने निर्णय लिया. सॉरी SYCC नाला सुपर वर्सेस भीमनगर सीसी काफी बेहतरीन मैच जरूर होगी. और ये ऊंचा शॉट जा रहा है. देखते हैं उठा ले लंडा मार के लिए हो जाए चकने पट्टे और जा चुका 6 के लिए. बल्ले बल्ले ठोको ताले. ऐसे ऊंचे शॉट जरूर यहाँ पे नृत्य करते हुए क्योंकि क्रिकेट के प्रति जो प्रेम है उसमें नृत्य भी मिल रहा है संगीत भी मिल रहा है और चौके पे छक्कों की भी बौछार हो रही है. फिर से एक बार कोशिश कवर के ऊपर से गेंद को टटोल दिया यहाँ पे और ये विकेट का पत्थर. खुशी जरूर है. ठोको ताले. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया
शुक्रिया डीजे। भीमनगर सी के खेमे में जल्लोश ही जल्लोश यहाँ पे देखने को मिल रहा है, क्योंकि एक राजकुमार जी बोले हैं कि हमको मिटा सके ना कोई, इतना जमाने में दम नहीं, हम भी किसी से कम नहीं। यही दिखा रहा है भीमनगर सी। आई सी यू सी, वाह वाह सी, खुश हुए। फिर से एक बार करारा जवाब यहाँ पे एक, ओ फिर से एक बार मौका बनते बनते बिगड़ गया। धन्यवाद। अगदी मॅचला मात्र रोमांच मात्र आली गेली आहे। जीवाची आकांक्षा करेपर्यंत झेंडूला अटकवण्यामध्ये मात्र नक्की चेंडूला यश मात्र येतोय। खूपच देखणं असं क्रिकेट अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड पाहायला मिळते। स्वतःच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड सजवलं जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 धावा। और इस समय महिला वर्ग का भी पूरा सपोर्ट यहाँ पे भीमनगर सी को सीटी बजा के उनका स्वागत करते हुए, और इस मैच में ये सबसे बढ़िया मैच जरूर साबित होते हुए नजर आ रही है। हम भी किसी से कम नहीं, ये जरूर साबित करते हुए नजर आ रही है टीम भीमनगर सी। यहाँ पे हर एक उनके जो सहकारी है, उनके जो चहेते, उनमें एक जल्लोष भरता हुआ नजर आ रहा है, क्योंकि लगातार विकेट भी पतन करने में कामयाब होते आ रहे। माना कि छक्के जाते हैं, माना कि चौके जाते हैं, मगर हम वापिस आते हैं। ऐसा ही उदाहरण भीमनगर सी देते हुए नजर आ रहा है। खूपच चांगली खेळी यावेळी साकारताना आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानाप्रमाणे ज्याप्रमाणे चांगला फील्ड केला गेला त्याप्रमाणे महिलांचा प्रोत्साहन, महिलांचा बॅकअप मात्र पाहायला मिळतो। ही महिलांची ताकद आहे, ही गावकऱ्यांची शान आहे, आन बान आणि शान। यावेळी सुरेख चेंडू आपण पाहू शकाल, हलक्याच्या हाताने कट करण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय। अगदी स्क्वेअर मिड विकेटच्या विजनला चेंडू मात्र ट्रॅव्हल होईपर्यंत हलक्याच्या हाताने ॲक्युरेट थ्रो केली गेली आहे। इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, याला म्हणतात ॲक्युरेट थ्रो। म्हणून म्हणतात ना की ए फॉर एक्का आणि बी फॉर आपण पाहिलं तर कालच्या बी फॉर बादशाह आणि सी फॉर चॅम्पियन, ही संपूर्ण भीमनगरची ए बी सी ची रणनीती आहे, ही स्ट्रॅटेजी है। बहुत खुशी हुई ये बात सुनकर, और स्कोर बढ़ता है इस समय 12 पे अभी देखना चाहेंगे। 12 यानी छूट गया 12, ये 12 अभी छूटा है भीमनगर सी का, क्योंकि विकेट पतन किए। कितनी खुशी जाहिर कर रहे हैं। ये सुबह से मैंने इतना जल्लोश नहीं देखा, सही में ये सबसे बड़ा जल्लोश अब तक की इस मैच में, जितनी भी मैचेस हो इसमें। खरोखर आपण पाहिले गेले त्याच्या दिवसातील सर्वात जोश, अगदी काल सुद्धा एवढा जोश मात्र पाहायला मात्र मिळाला ए आणि बी मध्ये, परंतु सी संघाला एवढा प्रोत्साहन दिला गेला तर नक्कीच चांगला प्रोत्साहन मात्र करताना पाहायला मिळतोय। सी संघ नक्की कुठपर्यंत आपण नक्की छलांग, कितपर्यंत आपण झेप मात्र घ्याल। ज्याप्रमाणे पाहिलं गेलं, ज्यावेळी एखादा चित्ता ज्यावेळी एक उंच उडी घेतो त्यावेळी थोडंसं 2 पाऊल मागे येऊन ती उंची भरारी उंची उडी घेत असो, आणि तो सी संघ मात्र थोडंसं स्ट्रगल करतोय, आणि स्ट्रगल कितपर्यंत यशस्वी ठरेल यासाठी संपूर्ण निकटवर्ती यांचं लक्ष मात्र राहिलं जाते। वळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल। यावेळी फेकी मात्र करेपर्यंत फेकी केली जाते। सुपर्ब सुपर्ब सुपर्ब, काय थ्रो मात्र काय, याला म्हणतात थ्रो, याला म्हणतात चांगला टॅलेंट, याला म्हणतात अगदी बाउंड्री लाईनवरून थ्रो फेकणे ही साधी गोष्ट नसते। बघण्यामध्ये फार सोपं वाटतं पण फेकण्यामध्ये फार कठीण आहे। माना कि एक माना जाता है भीमनगर ए हो, भीमनगर बी हो, भीमनगर सी थोड़ी ऐसी कमजोर, ऐसी कोई भी टीम हो, भीमनगर सी यानी एक कमजोर टीम ऐसी मानी जाती है, मगर यहाँ तो ऐसा लग रहा है भीमनगर की ए टीम खेल रही है, क्योंकि तीनों क्षेत्र में जरूर कुछ ना कुछ कमाल करके दिखाएंगे। वाह, खूपच चांगला पाहायला भेटतोय, चांगला जज्बा, चांगली औपचारिकता, काय चांगला सिलसिला पाहायला भेटतोय। धुमसान 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 घातला गेलाय का, आणि यावेळी सुरेख मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला मात्र मिळतोय। तितक्या ताकदीचा चेंडू हाताळला गेला, याला म्हणतात क्वालिटी, याला म्हणतात खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला। मॅग्निफिशियंट बॉलिंग, मैग्निफिसेंट बॉलिंग। जरूर बुमराह अंदर घुसे इस बॉलर के अंदर, ऐसा लग रहा है बूम बूम बुमराह जैसी गेंदबाजी कर रहे हैं। बहुत खुशी महसूस हम भी कर रहे हैं, हमें भी अच्छा लग रहा है। बहुत अच्छा है, अच्छा है, बहुत अच्छा है। अपूर्वा कैसे बताओ भीमनगर सी में कितने कमाल है, 11 के 11 बंदे कमाल ही कमाल करते हैं। वाह, अच्छा है, अच्छा है, अच्छा ही होने वाला है। खूपच चांगला पाहू शकाल, अगदी यष्टीरक्षक स्वतःच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड सजवलं गेलं। एक सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल। एखाद्या SYCC ज्या संघाने आपण सकाळच्या सत्रामध्ये 34 धावांचा पल्ला मात्र गाठला होता, परंतु अगदी सी संघाने रोखून ठेवण्याचं काम मात्र केलं गेले। काय नक्की उत्कृष्ट टीम मात्र म्हणावी लागेल।
यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू मात्र कितपत निघून जाईल आणि यावेळी जजमेंट मात्र पाहायला मात्र मिळत नाही. तितकाच ताकदीचं फील्ड पाहायला मात्र मिळेल का आणि चेंडू कितपर्यंत जाऊन पोहोचेल. होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, मगर यह सतपाला से भी बड़ी बड़ी बातों में छोटी छोटी बातें होती रहती है. वन शॉट पाहायला मिळते. वन शॉट भीमनगर सी पाहायला मिळते. एकदम हॉट शॉट आणि हॉट या दोन्ही मध्ये नक्कीच जुळलं गेलंय. काय मॅच मात्र म्हणावी लागेल. हॅलो, आपल्या इथे माननीय सौ थालेकर मॅडम इथे आलेले आहेत, नगरसेविका. त्यांचे आनंद पवार यांना मी विनंती करतो की स्टेजवर यायचं आणि त्यांना गुणगौरव करायचं आहे. यावेळी सुपर बॉलिंग, फर्निचर इज डॅमेज 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 केलं गेलंय. काय गोलंदाजी, सुपर बूम 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 रा. धन्यवाद. नृत्य सादर केला गेला. हा आनंद आहे, हा हर्ष आहे, हा वैभव आहे. मोहन, आपण पाहू शकाल कालपासून ते आतापर्यंत मात्र डान्स करताना पाहायला मिळत आहेत आमचे मोहन भाऊ. काय डान्स पाहायला मिळत आहेत. कृतिक भाई, जो गांव में मजा है वो शहर में नहीं, या सतपाला में मैं जरूर महसूस कर रहा हूं. मॅचला रोमांच मात्र आली गेली आहे. काय गोलंदाजी अफलातून. आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहिली गेली तर फक्त 16 धावा, 1.4 चेंडूचा खेळ फक्त संपन्न होतोय. SYCC एवढा मोठा बलाढ्य संघाला रोखून ठेवणं जी गोष्ट अशक्य आहे परंतु शक्य करून दाखवली गेली. कुठे आपण पाहू शकाल भीमनगर ए संघ आपल्या संघाची गावाची मात्र मॅच बघतायत आपण. कुठे कमी पडलो मात्र डेव्हलप विकास करणे फार गरजेचं आहे. कुठेतरी ए संघाला सी कडून मात्र शिकावं लागेल, कारण सी फॉर चॅम्पियन, ए फॉर एक्का, बी फॉर बादशाह. सी कडून शिकावं लागेल, सी कडून शिकावं लागेल. काय मॅच आहे, काय धुरा आहे, काय सांभाळली गेली आहे. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल. मजा आ रहा है, मजा. मैं इसके पहले ही बोला कि इनके अंदर बुमराह घुसा है, गुड एंड लाइन लैंड लेंथ, और वो डायरेक्टली ब्लॉक हॉल में ही गेंद डाल रहे हैं. ये सबसे बड़ी बात. बहुत आई एम सैल्यूट टू दैट बॉलर, डेफिनेटली. मजा है, मजा है, मजा है. अभी भी सजा है, देखना पड़ेगा कितना मैच कहाँ तक जाएगी, कहाँ तक जाएगी, कित तक जाएगी. नामुमकिन को मुमकिन, मुमकिन को नामुमकिन करना. आणि यावेळी चेंडू थोडंसं पाहायला मिळतोय. चेंडू मात्र कितपत निघून जाईल आणि चेंडूचा पाठलाग करून निघून जातोय. थोड्याच्या विजन मध्ये हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. देखा जाए तो 2 ओवर हो चुके हैं और इतनी बलाढ्य टीम को आपने 20 पे रोका है. माना कि उन्होंने ठोका है, मात्र आपने उनको 20 पे रोका है. वाह, क्या जवाब है, लाजवाब है. लाल जवाब. अगदी सी टीमने मात्र लाजून टाकले गेले. अगदी आपण पाहिले गेलेत ए आणि बी संघाला अगदी बोट मात्र तोंडामध्ये घालावी लागली आणि त्याप्रमाणे क्रिकेटचा सामना मात्र पाहायला मिळतोय. आय हॅट्स ऑफ युअर सी टीम. सुपर बॅटिंग, सुपर बॉलिंग, मॅग्निफिशंट, व्हेरी फॅबुलस. ये मैच बबूल बबूल पैसा वसूल जैसा होने वाला, इतना तो जरूर कहूंगा. लाजीरवाणी लाजीरवाणी गोष्ट मात्र पाहायला मात्र मिळेल का. काय क्रिकेट, काय जज्बा, काय औपचारिकता, काय धुमसान, काय खुंखार केला गेलाय आणि यावेळी तितक्या ताकदीचा चेंडू सुद्धा हाताळला गेलाय. टाळ्यांचा गजर, शिट्यांचा गजर, महिलांचा प्रोत्साहन मात्र पाहायला मिळतोय. ही धाड आहे आमची महिलांची, ही ताकद आहे आमच्या महिलांची, ही साथ आहे आमच्या महिलांची आणि पॉवर आहे आमच्या ही महिलांची. महिला महिला आणि महिला हा प्रोत्साहन आहे आमच्या गावकऱ्यांसाठी. रिव्ह्यू सिस्टम मध्ये पाहायला मात्र बिल्टी अगदी आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती थोडंसं रिप्ले इकडे केलं जाते पंचांच्या एक मार्फत. जरूर मात्र चेंडू कितपर्यंत आउट ऑफ द ऑफ स्टंप मात्र पाहायला मात्र मिळेल का. आणि यावेळी ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल चेंडू कितपर्यंत निघून जातोय, थोडंसं शफल होतोय आणि चेंडूचा आपण विचार केला गेला तर चेंडू कितपर्यंत निघून जाईल. आजची मॅच पाहायला मिळते इंडिया वर्सेस न्यूझीलंड. दोन्ही संघामध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. एकंदरीत न्यूझीलंड संघाने आपण आतापर्यंत पाहिलं गेलं तर 46 धावा संपन्न केल्या गेल्या. अजूनही विकेटचं पतन मात्र केलं नाहीये. खूपच चांगली अशी
फलंदाजी न्यूझीलंड संघ मात्र करतोय तितक्या ताकदीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते ती इंडिया संघाकडून. येस, इट इज अ डेड बॉल, क्षमस्व बॉल, डॉट बॉल पाहायला मात्र मिळेल. आम्ही थर्ड रिव्ह्यू पाहिला गेला. विषभ 1 मिनिट थांबायचा आहे. ओके, नो प्रॉब्लम, होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, वैसे अपने सतपाला में भी होती है, ऐसा कुछ नहीं, कोई गम नहीं. वाइट दिया जाएगा तो जरूर इजाफा होगा 1 रन का, स्कोर बढ़ेगा वो 1 रन से. 21 धावा. चला थोडस आपण सहकार्य करायचं. चुका मात्र होत असतात, चुका या माणसाकडून होत असतात, आपण याची नोंद घ्यायची आहे. अगदी सोयरी चेंडू मात्र पाहायला मात्र मिळाला गेला. एका धावेने संघाच्या धावसंख्या पोहोचते तब्बल 21 धावा. षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या क्षमस्व अजूनही 1 चेंडू बाकी आहे. क्षमस्व माफी असावी. 1.5 चेंडूचा खेळ इथे संपन्न होतोय. चला भीमनगर सी थोडं स्पीडअप करायचं आहे, थोडं आपण सांगायचं आहे. मिस्टर ऋषभ आपण सांगायचं आहे. तो भी देखा जाए तो बढ़िया परफॉर्मेंस. स्पीडअप करायचं प्लीज. बहुत सारी मैचेस और आज ही ग्रैंड फिनाले खेलना है, तो उस हिसाब से सभी को सहकार्य करना जरूरी है, प्लीज. चांगली मॅच इथे पाहायला मिळते. अगदी चेंडू कितपर्यंत निघून जाईल, ताकदीने चेंडू हाताळला जाईल का, आणि चेंडू कशा पद्धतीने पाहायला मिळते. गोलंदाज मार्कर मात्र सज्ज होईल. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. हवेमध्ये चेंडू तरंगतोय. झेल 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 पाहायला मात्र मिळत नाहीये, आणि जीवदान मात्र दिलं जाते त्या नक्की फलंदाजाला. धावसंख्या आपण पाहिली गेली तर 2 धावेने गाव सरसावेल, आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते ती नक्कीच 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. काफी बढ़िया ऐसा स्कोर जरूर, क्योंकि प्रति ओवर लगभग 11 के ऊपर से जा रहे हैं, तो भी अच्छा एक फाइट यहाँ पे जरूर दे रहे, क्योंकि अपना जो बॉलिंग के आधार पर भीमनगर सी टीम अब तक तो अच्छा साबित हुई है, और आगे भी आने वाली 6 गेंदों में भी अच्छा ही परफॉर्मेंस करने का प्रयास करेगी. तो क्योंकि उनको जो सपोर्ट मिला, बिकॉज होम ग्राउंड है, ये सबसे बड़ी बात है. चांगली मॅच इथे पाहायला मिळते. गोलंदाज मार्कर मध्ये सज्ज पाहायला मिळेल. मिस्टर मामा आपण गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. थोडस नक्की वेगळ्या दिशेला मात्र भरकटेल का, चेंडू कितपर्यंत निघून जाईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते का. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 1 धाव अजून मात्र संपन्न केली असती. यस, वाईट प्लस 22 इथे पाहायला मात्र मिळेल, आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल, एकत्र विचार केला गेला तर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 26 धावा. 26 जरूर इश्क पिक्चर की याद आ गई मुझे. 25 उसके बाद 26, तो क्या ये 26 के 27 भी हो सकते, बिकॉज ऐसा लग रहा है कि ये हैट्रिक होगी या नहीं, ये देखना पसंद करेंगे, क्योंकि लगातार 2 वाइड गेंदे डाल चुके. अगली गेंद फिर से एक बार रिवर्स शॉट, काफी बढ़िया शॉट, गेंद के पीछे चल रहे खिलाड़ी, मगर ये गेंद जाएगी आर पार. 4 रन के लिए डीजे.
हमारे पंजाब में ऐसा नहीं होता, गन्ना चूस के। और ये क्या चल रहा है, स्कोर पहुंचा है 27 पे 30 पे, चौके के साथ मिला मौका, मारा चौका और बहुत अच्छा ठोका, गन्ना चूस के। इस समय 30 पर जरूर ये स्कोर 40 के ऊपर पहुंचाना चाहेंगे, क्योंकि बहुत सारी गेंदें आनी बाकी है 6 रन के लिए, यानी 6 रन के लिए। तो फिर से एक बार बल्ले बल्ले कर दिया, यानी ठोको ताली बोलना पड़ेगा। षटकार ठोठावला गेलाय, खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. वर्ष मात्र पाहायला मिळते. अगदी 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्थिरावून ठेवली होती, परंतु पुनश्च आता अगदी शेवटच्या अखेरीस आपण पाहू शकाल चांगला वर्षाव मात्र करताना पाहायला मिळतोय. तो नक्की फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर लालू यावेळी मारण्याच्या प्रयत्नात चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि यावेळी चेंडूचा पाठला करेपर्यंत तू का मी का तू, आणि चेंडूचा नक्की धाव काढतोय का, आणि चेंडूचा पळ काढेपर्यंत धावसंख्या पाहिली गेली तर 2 धावा आणि पुनश्च वाईट प्लस 22 आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 35 धावा. ये बोनस ओवर जरूर मिल चुकी है, बोनस ओवर जरूर मिल चुकी है, क्योंकि अब तक एक भी गेंद डाली नहीं गई है शायद. फिर से एक बार ये गेंद टटोल दी. देखो किस प्रकार से गेंद के पीछे फील्डर के आगे गेंद को रोकने का प्रयास, उसमें कामयाबी हासिल की. यस डेफिनेटली 2 रन का इजाफा होगा, स्कोर बढ़ता हुआ. इस समय गियर बदलते हुए नजर आ रही है उसरनी टीम, सॉरी SYCC नालासोपारा टीम इस समय गियर बदलते हुए नजर आ रही थी. 37 रन संघाची धावसंख्या पोहोचते 37 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. अजूनही शेवटचे 4 चेंडू आपण शेष पाहू शकाल. खूपच सुंदर क्रिकेट यावेळी. आता थोडस महागडं षटक इथे हाताळला गेलं गोलंदाजाने. यावेळी मारण्याचा प्रयत्न पाहू शकाल, झेल मात्र येईल का, आणि नक्की चेंडू कितपर्यंत निघून जातोय. आणि यावेळी चांगला फील्ड मात्र केला गेलाय. जीवाची मात्र आकांत करताना पाहायला मिळेल. जीवाला जीव देऊन दिला, जीव घेतला जातोय का, आणि अगदी पाहिला जातोय. नक्की चेंडूला अटकवण्यामध्ये यश मात्र संपादन केलं गेलंय. आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर मला वाटते तब्बल 2 धावा संपन्न, आणि 2 धावीने धावून पोहोचेल ती तब्बल 39 धावा. इतना दूर से आकर गेंद को रोकना ये बहुत मुश्किल काम था. उसके बाद दूसरे साथी ने उसको भी साथ दिया, तो इसे बोलते हैं टीम स्पिरिट. काफी बढ़िया परफॉर्मेंस यहाँ पे अपील की गई, स्टंप के सामने पाए गए और लेग बिफोर के तौर पर डगआउट में जरूर आएंगे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा आपण पाहू शकाल. लेग बिफोर विकेटच्या साह्याने चेंडू नक्कीच आपण पाहू शकाल. खूपच चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि तंबूच्या असताना परतता गेला मिस्टर लालू. शेवटच्या षटकातील शेवटचे अजून 2 चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 धावा. काय क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. शेवटचं षटक थोडस इकडे महागडं हाताळलं गेलं, आणि शेवटच्या षटकामध्ये आपण विचार केला गेला तर नक्कीच थोडस तब्बल 16 धावा मात्र संपन्न केला गेला. 1 विकेटचं नुकसान. अगदीने पण इकॉनॉमी पाहिली गेली तर नक्की 24च्या सरासरीने हे इकॉनॉमी मध्ये पाहायला मिळेल. थोडस स्पीडअप करायचं आहे. शेवटचे 2 चेंडू आपण शेष पाहू शकाल. चला घाई करायचे घाई पाहायला मिळतोय. यावेळी पुनश्च स्लॉट मात्र बदलेल का, हिट करण्याचा प्रयत्न. इट इज अ गॉन. येस वाईट प्लस 1 विकेट पाहायला मात्र मिळेल. विकेटचं पतन. ऐकूया छोटीशी धून डीजे. चला तारापूर आणि कामन दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. खूपच सुंदर मॅच इथे पाहायला मात्र मिळते. खूपच देखण्याचं क्रिकेट मात्र म्हणावं लागेल याच्या क्रीडा नगरीमध्ये.
यावेळी दुधारी तलवारीचा वापर केला गेलाय. स्क्वेअर बिडविकेटच्या रिझनला डीप फॉरवर्डला चेंडू पाठवण्याचं काम मात्र केलं गेलंय. एकच धावेवर समाधान. दुसऱ्या धावेला हाक दिली गेली. भाग बिलका भाग पाहायला मात्र मिळतोय आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 42 धावा. पुनश्च मात्र मारला जातोय. थोडस नक्कीच कार्पेटला रोल चेंडू करतोय. चेंडू लगत जाईल. पुनश्च 2 धावेचा हाकेला हाक आणि 2 धावा परिपूर्ण. 2 धावेने षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरी बॅटेड पायच्या साह्याने 44 धावा आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य मात्र दिले. 45 रन्स टू विन. विसौची पारून नेसली को नवतारा. विसौची पारून नेसली को नवतारा. जाऊचल गो पत्राला गपारू दर्याचे तुंजेला. 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 धन्यवाद डीजे. चला थोडस स्पीडअप करायचं. जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये. एकंदरीत विचार केला गेला तर दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय. संत गतीने मंद मंद पावलाने आपण पाहू शकाल. अगदी भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने हे मर्यादित षटकांचे सामने ते आयोजित केले गेले. तर आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा सामना SYCC नालासोपारा वर्सेस भीमनगर सी संघ जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 45 धावांचा मात्र आव्हान मात्र दिले गेले. खूपच चांगली क्रिकेट यावेळी मात्र दाखवलं जाते. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. SYCC नालासोपारा संघाला निवेदन असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. कारण कालच्या दिवसातील सुद्धा एक ग्रुप फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण उत्कृष्ट सायकल अशी पाहायला मिळते. संपूर्ण सजवली गेली. अगदी खाली पाहिले गेले तर फुलांनी त्याची सजावट पाहायला मिळतीये. तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी एक सायकल इथे मात्र ठेवली गेली आहे. 45 रनों का पीछा जरूर फिर से एक बार ऑल द बेस्ट देना चाहूंगा. और इस समय
और इस समय 45 रनों का पीछा करना होगा भीमनगर सी टीम को। तो शुरुआत से जो आक्रामकता का रूप अपनाना होगा, प्रति ओवर देखा जाए तो 15 रन बनाने होंगे तो काफ़ी इजी हो सकता है। 6 में 15 रन इजी बन सकते हैं, बिकॉज 15 त्रिक 45 ऐसा कैलकुलेशन बता रहा है आपको। तो इस समय जो कोशिश करेगी SYCC नालासोपारा टीम, काफ़ी बेहतरीन ऐसी टीम ये जानी जाती है। तो देखें क्या कमाल करते हैं यहाँ पे भीमनगर सी के ये दोनों धुरंधर जो ओपनिंग के लिए गए हैं। नितीन आणि त्यांचे सहकारी आपल्या बाजूच्या गावातून एकता पाड्यातून जे आले होते, त्यांनी आपल्याला जेवण बनवण्यात खूप मदत केली। आम्ही त्यांच्या इथे खूप खूप धन्यवाद मानतो। मॅच चालू करायची आहे, अजून खूप सामने खेळवायचे आहेत, प्लीज। लेफ्ट हैंड बैट्समैन इस समय देखना चाहेंगे क्या करना पसंद करेंगे। 45 रनों का पीछा जरूर यहाँ पे, और लेकिन यहाँ पे विकेट कीपर मैं देख रहा हूँ कि काफी क्लोज में है। काफी बढ़िया गेंद रही थी, अपील की गई, लेकिन यहाँ पे अंपायर का इशारा वाइड का समझ नहीं पाए। गेंद जरूर बीट गई लेकिन दिशाहीन थी, इसके कारण जो खाता खुल चुका है महाराष्ट्र बैंक में वो 1 रन के साथ वाइड के तौर पर। तो देखना पसंद करेंगे यहाँ पे, उनको पूरा सपोर्ट है भीमनगर सी टीम को, बिकॉज ये उनका होम ग्राउंड है। 45 रन हो सकते हैं, ऐसा नहीं है कि कोई रन जो स्कोर रहता है वो बड़ा रहता है या फिर छोटा रहता है। आप संघर्ष करो, संघर्ष में ही जीवन है, खेलना ही जीवन है। आप दौड़ते रहो, भागते रहो, कोशिश करते रहो, ऊंचे शॉट खेलना पसंद करो। पहली ओवर की अगली गेंद, ये देखो मौका मिला है, गेंद जाती हुई नजर आ रही है। 6 या फिर क्या ये कैच लपक पाते हैं, लेकिन यहाँ पे कैच छूटे। यहाँ पे एक जीवन दान मिल चुका है भीमनगर सी के इस ओपनर प्लेयर को। जरूर मैं इनका नाम लेना चाहूंगा, आशीष। जरूर आपको भगवान का आशीष मिला है, तो आपको इस आशीष का फायदा उठाकर अपने गांव का नाम रोशन करने का एक मौका दिया है भगवान ने, तो जरूर आप उसमें कामयाबी हासिल करोगे। विश यू ऑल द बेस्ट। अभी भी देना चाहूंगा दोनों टीमों को, क्योंकि ये दोनों टीमें काफी बेहतरीन टीमें हैं। या फिर SYCC टीम नालासोपारा की हो या फिर भीमनगर सी जो अपनी होम ग्राउंड पे खेलते हुए नजर आ रही है। खूपच चांगली खेळी यावेळी साकारताना पाहायला मिळते। गोलंदाज मिस्टर विशाल नावाचा वादळ मात्र घोंगावताना पाहायला मात्र मिळतोय। तितक्या ताकदीची फलंदाजी मात्र म्हणावी लागेल। एका बाजूला पाहायला मिळेल तर निश्चित आशिष आणि एका बाजूला मिस्टर संगीत, काय जोडी मात्र पाहायला मिळतीये। संघाची धावसंख्या पोहोचते 2 धावा, चेंडू मात्र पाहायला मिळतील। एकच चेंडू मात्र फेकून दिला गेलाय। यावेळी थोडं सलक्या शताने मात्र नक्की पाठवण्याचं काम केलं गेले। शॉर्ट मिड ऑफच्या विजर मध्ये थोडं सलक्या शताने पॉईंटच्या विजरला आपण पाहू शकाल, अगदी हलक्या शताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि एकच धाव इथे संपन्न केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुनश्च ग्राफ सरसावेल आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 3 धावा। 45 धावांचा पाठलाग करायचे, 3 धावा संपन्न केल्या गेल्यात। शुरुआत की है तो उस हिसाब से खेलने का प्रयास कर रहे हैं, तो उसमें और गियर बदलना होगा आपको। पहले से दूसरे पे तीसरे पे चौथे, ऐसे टाइम के अनुसार गेम बदलना होगा। ऊपर से भगवान का भी साथ मिल रहा है। देखो फिर से एक बार वाइड मिला है, तो ये मौके मिल रहे हैं आपको, तो मौका मिलता है तो उसको तब्दील करो, चौका मारो, ऐसा मैं बोल रहा हूँ। गाडी बदललाय, ट्रॅक बदलला गेलाय। गोलंदाजाचा आपण पाहू शकाल, पुनश्च गाडी मात्र वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळते। बसायचं होतं लोकल मध्ये पण बसला गेला एक्सप्रेस मध्ये आणि स्वैर चेंडू स्वैरवर स्वैर आणि स्वैरवरती केलाय, स्वार करून मात्र निघून जातोय तो नक्कीच वाईटच्या स्वरूपामध्ये। चलो शुरुआत में ही देखो वाइड के ऊपर वाइड जा रहा है, तो प्रेशर जरूर यहाँ पे बना। क्या डरते होंगे, ऐसा लग रहा है मुझे, ऐसा कुछ है इनके लेफ्ट हैंड बैट्समैन में कुछ ऐसा जादू की एक आध गेंद मिली तो ढकेल देंगे वो डायरेक्ट जीवदानी माता के मंदिर के बाहर। दर्शन देगे लेकिन दर्शन केनका चली पड़ी, यहाँ पे भाग चले आणि चेंडू मात्र निघून जाईल अगदी लॉंग स्टॉपला। आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच खूपच देखणं चौकार असेल की धावा असतील, आपण पंच आपण लगेचच खेळवायचा आहे, कारण अगदी याला म्हणतात नशिबाची साथ मिळाली तर आपण नक्की जिंकू शकाल। सर पंच आपण बघायचं आहे। चौकार पाहायला मिळतोय। महिलांचा आक्रोश, दे दीजे दे दणका।
धन्यवाद डीजे. ए आणि बी ची मॅच बघायला एवढी मजा मात्र आली नाही, परंतु सी ची बघायला मजा मात्र येते. यावेळी सुरेख मात्र उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह केला गेलाय. चेंडूचा अभ्यास करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. इस जोड़ी में दम है, इस जोड़ी को टिके, ये जोड़ी टिके रहेगी ना तो ये मैच भीमनगर सी में जरूर. अगली गेंद डालना चाहेंगे और इस गेंद को धकेल दिया है. देखना ये चाहते हैं कि 2 रन लेते हैं कि नहीं, दूसरा रन लेने का प्रयास करेंगे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, 2 पे 2, 2 पे 2. बहुत अच्छा प्रवास कर रहे हैं आप. ओए यहाँ पे हम भी खुश हुए. आपको गदर 2 करना होगा, गदर 2 नहीं करोगे तो फिर कमाल नहीं होगा. अजूनही 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. काय क्रिकेट पाहायला भेटते, सेन्सिबल शहाणं क्रिकेट. काय मॅच मात्र आलाय गेलंय. एवढ्या मोठ्या बलाढ्य संघाला मात्र एवढा मोठा संघ जर लढू शकतो, पण म्हणतात ना की हम भी किसी से कम नहीं. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. ओ हो, मौका मिल रहा था, फुलटॉस गेंद मिस कर चुका है. जैसे कि कौन बनेगा करोड़पति, आपने देखा होगा कि वैसे फुलटॉस गेंद इनको मिली थी मगर इन्होंने चांस गवा दिया है. और स्कोर बढ़ता हुआ इस समय 13 पर 13. न 13 है ना मेरा, ये क्रिकेट का घेरा हम देख रहे हैं. सतपाला भीमनगर सी टीम इस समय काफी अच्छा परफॉर्मेंस करते हुए नजर आ रही है, क्योंकि उनको हर एक ओवर में 15 रन बनाने थे मगर उन्होंने 13 बनाए. कोई बात नहीं, 2 रन कम हुए लेकिन वो कुछ भी कर सकता है, वो कुछ भी कर सकता है. चमत्कार को नमस्कार करना ही पड़ता है. यहाँ पे जरूर है चमत्कार करने का प्रयास ये 2 ओपनिंग जोड़ी करती हुए नजर आ रही है. अरे कंचा, हमको तुम्हारा 45 रन का लक्ष्य मंजूर है, हम मुझको पार करेगा मालूम. हम जरूर 45 रन का लक्ष्य प्राप्त करना चाहेंगे, हम में ताकत है. आए विजय दीनानाथ चौहान मालूम, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गाँव मंडवा. 36 साल 8वां महीना 9 दिन और ये 16 घंटा चालू है. आय दीपक यांनी मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं गेलंय. ए आणि बी सुद्धा पराभूत झाला गेला, पण सी तुम्ही तरी जिंका हा संदेश आणि कानमंत्र दिला गेला, दिला गेला, दिला गेला दीपक याच्या माध्यमातून. काय मॅच मध्ये रोमांच मात्र आली गेली आहे. सुपर. आतापर्यंत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 धावा. जसं ज्याप्रमाणे ते मॅच ही 13 या 13 ये मॅच का घेरा आणि घेरा घेरा आणि आहे हाच क्रिकेटचा मोठा फेरा. बहुत मजा आ रहा है हमको भी यहाँ पे कॉमेंट्री करते हुए. आए मालूम, आए कांचा क्या बोलता है, ये मैच कहा जाए कल मालूम नहीं पड़ेगा. वी खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळताना, खूपच सुंदर क्रिकेट यावेळी निहाळताना हाताळताना काय रोमांच मात्र आली गेली आहे. ए संघ पराभूत आहे, बी संघ पराभूत आहे, सी आहे चॅम्पियन आहे, चॅम्पियन आहे, चॅम्पियन आहे. आणि यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र हाताळला गेला. चेंडू थोडंसं रायझिंग होताना पाहायला मिळालं. चेंडू टप्पा पडतोय, निघून जातोय, वेग घेतोय आणि हा चेंडू मात्र येईल अप्रतिम. ऐसा लग रहा है यहाँ पे देखो, एक बार तेरी है तो एक बार मेरी है. तो अभी इस बार मौका मिल रहा है भीमनगर सी को, एक चांस गवा देते. देखो इस बार मौका मिला है, गेंद को ढकेल दिया है, गेंद जा रही फाइनल की दिशा में. 1 रन चुरा लिया, दूसरा लेने का प्रयास, तीसरा भी लेने का प्रयास करेंगे लेकिन दूसरा तीसरा भाग मिलकर भाग ऐसा करेंगे या नहीं, लेकिन 2 में संतुष्टि. और डेफिनेटली ये जो संघर्ष दिखाई दे रहा है ये काबिले तारीफ है. तो फिर से इनको सैल्यूट बनता है, क्योंकि इनको सपोर्ट भी मिल रहा है. उस सपोर्ट के अनुसार वो खेलते हुए नजर आ रहे हैं, तो और उनको सपोर्ट देना चाहिए. इसके कारण उनका कॉन्फिडेंस बढ़ता हुआ नजर आएगा. खूपच सुंदर सुंदर आपण पाहू शकाल. अगदी 2 धावेने थोडंसं नक्की करावं लागेल. अगदी थोडंसं फायनलच्या विजनला पाठवण्याचं काम मात्र केलं होतं, परंतु 2 धावावर थोडं संतुष्ट नक्की मानावं लागेल. आणि संतुष्ट होऊन संघाची धावसंख्या पोहोचते 15 धावा. येणारे 10 चेंडू आणि 30 धावा. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला फक्त फ्लिक, फ्लिक मध्ये क्लिक, क्लिक मध्ये चेंडू मध्ये किंपत निघून जाईल. यहाँ पे इझिली पुल केला गेलाय. चेंडूला फक्त फ्लिक आणि क्लिक आणि चौकार. धन्यवाद. ज्यावेळी आपली गावाची मॅच खेळते, जेव्हा आपण मॅच ऑर्गनाइज करतो त्याच गावातील संघ जेव्हा आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये खेळतो तेव्हा मात्र मजा असते, तेव्हा एन्जॉय असतो, तेव्हा असतो तो सेलिब्रेशन. आणि हा म्हणतो सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. अगदी रुपेश जाधव रकी डान्स एक नृत्य सादर करतायत. मोहन भाऊचं कौतुक करावं तेवढं कमीच. अगदी कालपासून तर आतापर्यंत नृत्य मात्र सादर करतायत. मॅच पाहायला मिळते सुंदर. अगदी 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे 9 चेंडू आणि 26 धावा.
यावेळी उंचावरून मात्र मारण्याचा प्रयत्न पूल केला गेलाय आणि यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. काय काय मॅच आहे, दशा आहे, दशा आहे. संकेत काय चांगला पाहायला मिळतोय. 25 धावा, 25 धावा लगावला गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि 20 धावा. 8 गेंदों में 20 रन की जरूरत. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 में 20 बन सकता है. हौसला बुलंद रखना चाहिए, आत्मविश्वास को कायम रखना चाहिए, क्योंकि उम्मीदें अभी भी बरकरार है. टाइगर अभी भी जिंदा है. भीमनगर सी का ये टाइगर काफी अच्छी गेंद रही थी, इसको बीट जरूर किया गया. फिर से एक बार कमबैक, लेकिन अभी भी उम्मीदें बरकरार है. 7 में 20 रनों की आवश्यकता. इस मैच में कुछ भी हो सकता है. 7 चेंडू, 7 चेंडू आणि 20 धावा. 7 आहे, 7 द्यावी लागेल. 7 मात्र आपल्या संघाला असेल, गावाला असेल, गावकऱ्यांना असेल, महिलांना असेल, निकटवर्ती यांना असेल. यावेळी मारला गेलाय सरळ, मात्र चेंडू मात्र निघून जाईल. आर पार सीमा पार. हा येतोय भीमनगर सतपाळा ब्रँडचा षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. डीजे सेलिब्रेशन है, सेलिब्रेशन है, कैलिब्रेशन है. जो जीता वही सिकंदर, ऐसा पिक्चर का याद आ रहा है. हारी बाजी को जीतना हमें आता है, ऐसा ये साबित करने जा रहा है, क्योंकि ये नजदीक जा रहा है मैच. जरूर बताना चाहेंगे कि अभी गेंदे कितनी बची और कितने रनों की आवश्यकता है. 6 में 14 रनों की आवश्यकता. 6 चेंडू आणि 14 धावा. थोडस लाजवून टाकलंय गेलंय आणि बीज संघाला. काय सी संघ मात्र मेहनत करतोय, परिश्रम करतोय, ताकद दाखवतोय, कौशल्य घेतोय, पॉवर वापरतोय. 6 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा दिला गेलाय. ती धाव आहे. धावेला नक्कीच पाहिलं गेलं तर या क्रिकेटला वाव आहे आणि वाव मात्र दिली गेली तर आमच्या भीमनगर सतपाळ्याच्या गावातील गावकऱ्यांनी. या मॅचला एक मोठी वाव आहे. काही सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे महिलांचा आक्रोश पाहायला मिळतोय, महिलांची मात्र धून पाहायला मिळेल, महिलांचा आक्रोश, त्याप्रमाणे षटकार पाहायला मिळतोय. ही महिलांची ताकद आहे. रुपेश भाऊ प्रोत्साहन करतायत, रुपेश भाऊ डान्स करतायत. अगदी आपल्या संघाला तर कुठेतरी मात्र नक्कीच एक विजयाच्या दिशेला मात्र नक्की पाऊल पडलंय. आपण म्हणावं लागेल नावामध्ये आहे संकेत आणि हा येईल जिंकण्याचा संकेत कि कशा पद्धतीने पाहायला मिळेल. ये लेफ्ट हैंड बैट्समैन बहुत कुछ ना कुछ चमत्कार करेगा, ऐसा मुझे महसूस हो रहा है. देखो शफल होके गेंद को ढकेल दिया. डीप फाइन लेग की दिशा में 1 रन जरूर चुरेला. अभी 5 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता. क्या इस बार 6 रन मारेंगे और कमबैक करेंगे भीमनगर सी के ये बल्लेबाज. 5 चेंडू आणि 13 धावा. SYCC नालासोपारा बलाढ्य संघाला पराभूत करणं हीच मोठी गोष्ट आहे. अजूनही विकेटचं पतन नाही, याला म्हणतात क्रिकेट. थोडस ए संघाला लाजवून टाकणारी मात्र घटना मात्र घडली गेली आहे. ए संघ सुद्धा खेळला गेला, विकेटांचं पतन केलं गेलं, पराभूत व्हावं लागला. बी संघाला सुद्धा पुन्हा तीच घटना घडली, पुनश्च जावं लागलं आणि सी संघ मात्र पाहायला मिळतोय लॉस ऑफ 0 विकेट्स. याला म्हणतात नेत्रदीपक, याला म्हणतात स्वादिष्ट फटक्यांची मेजबानी. इतना सपोर्ट किसी को नहीं मिला और ऐसा मैच जितना भी सुबह से देख रहा है, ऐसा मैच अब तक नहीं देखा. सही में ये मैच कहाँ पलटी मारेगा इसका कोई भरोसा नहीं. अभी भी भीमनगर सी अगर इस गेंद पे एक बड़ा शॉट मारती है तो जरूर तंबू में घबराहट होगी वो नालासोपारा टीम के बीच में. और ये मौका मिल रहा है. एकच रिव्ह्यू असेल, आपण नोंद घ्यायच्या. जर तुम्ही रिव्ह्यू घेतला असेल तर कदाचित रिव्ह्यू नसेल. तुम्ही रिव्ह्यू घेतला होता का? थोडस 1 मिनिट घ्यायचं आहे प्लीज, विनंती असेल. काय मॅच पाहायला मिळते, रोमांच आली गेली आहे. ज्याप्रमाणे स्वैर चेंडू पाहायला मिळतोय तर नक्कीच स्वैर असेल की या मॅचचा वैर असेल.
काय मॅच मात्र पाहायला मिळतोय, अगदी वेध लावून टाकणारं हे क्रिकेट आहे. वाईड चेंडू यावेळी मात्र घोषित केला गेलाय. पाच बारा सुटलाय तुफान वारा. काय 12 वाजवणार. ये देखना पसंद करेंगे. अभी मौका मिलता है तो जरूर एक आध चौका आना पसंद करेंगे भीमनगर के रहवासी दर्शक, जरूर डेफिनेटली. 5-12 तो आपको 7-12 क्लियर करना होगा, उस हिसाब से खेलना होगा. 5-12 आपको निकालना होगा. 7-12 यानी समझ में आता होगा मैं क्या बोलना चाहता हूं. 7-12 पक्का करना होगा 5-12 निकाल कर. नाव चढवावा लागेल, येणे करावा लागेल, 7-12चा उतारा घ्यावा लागेल. कुणाच्या हाती सुपूर्द केला जाईल तो भीमनगर सतपाळ संघाचा 7-12 मात्र निघेल का, या मैदानाचा 7-12 मात्र घेईल का तो सतपाळ संघ. आपण पाहू शकाल भीमनगर सी संघ येणारे 5 चेंडू आणि 12 धावा. 12 आहे, सुटलाय वारा आणि कशा पद्धतीने काढतील धावा यासाठी मात्र लक्ष वेधून राहिलं गेलंय. फलंदाज ज्याच्याकडे धूर आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे अँगल आहे, वळी मारण्याच्या प्रयत्नात थोडस नक्की सफल होईपर्यंत खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट चेंडू. अजूनही 4 चेंडू आणि 12 धावा. डॉट चेंडू पाहायला मात्र मिळाला सतपाळ संघ भीमनगर. थोडस आक्रोश मात्र कमी पाहायला मिळतोय. तो भी सपोर्ट करना पड़ेगा उनको. आप जितना क्लैपिंग करोगे तो उनका हौसला बढ़ेगा, यही सबसे बड़ी बात है. यावेळी सूर्यकांत कट केला गेलाय. जरी आपण पाहू शकाल अगदी फायनलच्या विजर मध्ये चेंडू मागे फेकी करेपर्यंत 2 धावा परिपूर्ण, 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 35 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धावा. या चेंडूवरती संपूर्ण मैच समीकरण असेल. ये बात सही, अगर एखाद भगवान की इच्छा हो तो फुल टॉस मिल गया तो ये बंदा जरूर इसको फेंक देगा, आर पार कर देगा, बड़ा प्रहार. नशिबाची साथ मात्र मिळेल का. पुढे मात्र सरसावला गेलाय, थोडस चुकी. SYCC नालासोपारा आता पाहायला मिळतंय. दोन्ही संघांना जेवणाचं ताट मात्र वाढलं गेलंय, पण ताट मात्र कोणाला घ्यावं लागेल. एका बाजूला पाहतोय SYCC नालासोपारा संघर्ष मात्र करतोय, ताकदीचा वापर करेल, आणि एका बाजूला स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये भीमनगर सी संघ आपले कौशल्य दाखवत आहेत. यावेळी चेंडूला मात्र फेकून दिला गेलाय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. ओ यार कमाल कर दिया तूने, उठा ले डंडा, मार दे गिल्ली, हो जा चक दे फटे. गेंद गई 6 रन के लिए. ठोको ताले. काय मॅच पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 4 धावा. मॅच मात्र अजूनही 50-50 पाहायला मिळतीये. 1 चेंडू आणि 4 धावा. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ठोको ताले, मौका बन रहा, ठोकना ही पड़ेगा ताले यार मेरे यार. कौन बनेगा, क्या करेगा चमत्कार, स्टार यार, कलाकार. यावेळी 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. ड्रोनच्या साह्याने महिलांवरती नक्कीच केंद्रित केल्या जाईल. क्षणचित्र आमच्या नक्कीच एक आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. खूपच सुरेख महिलांचा आक्रोश आहे, महिलांचा वेग आहे, महिलांचा प्रोत्साहन आहे, महिलांचा सपोर्ट आहे. म्हणूनच हा संघ इथपर्यंत पोहोचला गेलाय. ही मॅचची मात्र संकल्पना आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. विचार अच्छा होगा तो जरूर ये 4-4 का एक बार नहीं 100 बार आपका नाम होगा. इस बंदे को अगर नाम रोशन करना है. 1 चेंडू आणि 4 धावा. चला थोडं स्पीडअप करायचंय, जास्त वेळ जडवायचा नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्की हृदयाची डोके मात्र वाढली गेली आहेत. 1 चेंडू आणि 4 धावा. टाळ्यांचा गजर केला तर सामना जिंकेल. जर आपण थोडस निराश झालं तर नक्की कॉन्फिडन्स डगमगेल. यावेळी उंचावरून मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपता येईल का. आणि यावेळी सुरेख झेल मात्र टिपला गेलाय आणि नक्कीच चौकाराने खूपच चांगलं वेल प्लेड.
सुंदर सुंदर बॅटिंग म्हणावी लागेल. अहो कसं शक्य आहे? हे बघा सरकार, दावणीची मस शिकायला लागली तरी चालेल, पण गावात गौतमी पाटीलला आणायचीच बघा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आप हारे नहीं, हार के भी आप जीते हो, इतना जरूर करना कहना चाहूंगा. जरूर मैं आपको स्टैंडिंग ओवेशन देना चाहूंगा. यस डेफिनेटली आपने जो खेल दिखाया ना, आपने सभी का दिल जीत लिया. जरूर स्टैंडिंग ओवेशन फ्रॉम आई एम गिविंग नाउ टू बोथ ऑफ प्लेयर्स.